ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलंय। तसेच कोलार खुर्दच्या नवीन ग्राम सचिवालय या नवीन वास्तूचे तसेच नवीन बांधण्यात आलेले वॉटर एटीएम सोलचा लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी माजी मंत्री मस्के पाटील, कोलार खुर्द गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच अनिताताई शिरसाट, राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती दिगंबर शिरसाट, तसेच प्रवरा बँकेचे चेअरमन भास्करराव खर्डे, गटविकास अधिकारी SS मुंडे, उपसरपंच विमल भोसले, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि कोलार खुर्दचे ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी जेव्हा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले तेव्हा ही जी इमारत होती ही अत्यंत जुनी आणि म्हणजे पाऊस वगैरे आतमध्ये पडायचा, गळत होतं पाणी, आणि दप्तर जे आहे ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड ते खराब होऊ नये म्हणून काळजी वाटायची, कारण बऱ्यापैकी डॅमेज झालेलं होतं आणि वरती अक्षरशः बारदाना टाकलेला होता। त्याच्यामुळं ही इमारत कशी व्हावी, किती लवकरात लवकर व्हावी हा विचार आम्ही केला। आम्ही सगळे आमचे ग्रामसुधारक मंडळ आणि माझे पती दिगंबर कारभारी शिरसाट आणि आमचे जे बॉडी आहे ती पूर्ण आमचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने हे आम्ही नामदार साहेबांकडे जाऊन पाठपुरावा करून हे आम्ही योजना, हे जे वास्तू आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ही वास्तू पूर्ण झाली। ही एक आमच्या गावासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट घडली आणि त्याचे आजच उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होते, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि ह्याचे भूमिपूजन आहे ते आपले खासदार सुजयदादा यांच्या हस्ते झालं होतं, त्यांच्या हस्ते झालं आणि उद्घाटन यांच्या हस्ते होते, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे। आमच्या गावामध्ये दोन महिला बचत गट, 35 महिला बचत गट आहेत आणि 2 ग्रामसंघ आहेत आणि लवकरात लवकर आम्ही प्रस्ताव दिलेला आहे ग्रामसंघाला ऑफिस मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आमचे। लवकरात लवकर ती सुद्धा एक छानपैकी वास्तू निर्माण करून देऊ आणि ग्रामसंघाची जी मागणी आहे ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशी माझ्या सगळ्या सदस्य मंडळांच्या सहकार्याने त्यांना लवकरच आम्ही ग्रामसंघाचे ऑफिस मिळवून देणार आहोत। आणि आमच्या गावासाठी स्मशानभूमी नाही आहे, म्हणजे बाहेरगावचे लोक आले तर अक्षरशः आम्हाला हे वाटतं, वाईट वाटतं की बसण्याची सोय नाही। समजा ज्येष्ठ लोक आलेत, वयस्कर आले, त्यांना बसण्यासाठी पण जागा नाही आहे, काय ह्यातून आपण काय करू शकतो, तर ही स्मशानभूमी होण्यासाठी सुद्धा आम्ही नामदार साहेबांना आज प्रस्ताव देणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने ज्या काही योजना असतील गावात त्या सगळ्या योजना आम्ही पाठपुरावा करून त्यांच्याकडे जाऊन नामदार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही त्या योजना पूर्ण करू आणि गावात जास्तीत जास्त ज्या काही योजना असतील सरकारी त्या आणण्यासाठी प्रयत्न करू। ग्रामपंचायतचं जे उद्घाटन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं, त्या उद्घाटनानंतर म्हणजे ते उद्घाटन होण्याकरता माझ्या मनामध्ये अनेक भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत। कारण ग्रामपंचायतीची जी पहिली इमारत होती
ती पहिली इमारत 1960 साली 60 ते 63च्या दरम्यान बांधण्यात आली होती आणि ती इमारत आता जीर्ण झाली होती आणि त्याच्यामध्ये जागा पण फार कमी होती. आणि मग याचा विचार करून ज्यावेळेस माझी पत्नी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मागील 2-2.5 वर्षापूर्वी सामान्य जनतेने निवडून दिलं पत्नीला आणि त्यामुळं तिचं त्या कामातला इंटरेस्ट पाहून आणि आमच्या घराण्याचा वारसा आहे की कायम सामान्यांसाठी काम करत राहणं आणि गावात सर्वोत्तम काम करणं आणि त्या दृष्टीने मग आम्ही आमच्या पत्नी आणि त्यांच्या सदस्य मंडळांनी यांनी एकत्रित विचार करून असं ठरवलं की आपण आता ही जुनी इमारत निर्लेखित करूया आणि त्या जागी आपण आता एक सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्याचं आम्ही ठरवलं. आणि त्या पद्धतीने मग आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमचा प्रस्ताव दिला आणि ते पालकमंत्री असताना त्यांनी त्वरित आम्हाला जवळजवळ 35 लाखाचा निधी ग्रामपंचायतच्या इमारत बांधण्याकरता मंजूर केला. आता ह्या इमारतीच्या मागे असा इतिहास आहे. आमची ज्यावेळेस जी जुनी इमारत होती ती इमारत ज्या बांधण्यात आली होती ती जागा आमच्या वडिलांनी म्हणजे कारभारी काशीनाथ पाटील शिरसाट यांनी ज्यावेळेस ते सोसायटीचे चेअरमन होते ती जागा सर्व जागा सोसायटीची होती, परंतु त्या जुन्या जाणत्या लोकांनी ती जागा चांगला विचार करून ग्रामपंचायतीस दिली आणि मग तो जो निधी आहे त्या ग्रामपंचायतीला बांधण्याकरता त्या साली त्यावेळेस 16,000 रुपये त्याला खर्च आला होता आणि तो निधी त्या माननीय पद्मभूषण लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मंजूर केला. त्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या निधीतून आम्हाला तो निधी मंजूर झाला आणि मग ती इमारत त्या काळी बांधली गेली. कारण आता आम्हाला ती ही कल्पना नव्हती, परंतु त्यावेळेचे ग्रामसेवक श्री माधवराव नालकर हे त्यावेळेस कार्यरत होते आणि मग त्यांची जस भेट घेण्याकरता गेलो असताना निमंत्रण देण्याकरता गेलो असताना त्यांनी सांगितले, मग त्यांनी हा सगळी हिस्ट्री आम्हाला सांगितली आणि ह्या इमारतीची ज्यावेळेस बांधकाम झालं त्यावेळेस त्या इमारतीला म्हणजे त्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून मारुतराव बाळाजी पाटील शिरसाट हे सरपंच होते व बंडूजी गेनूजी पाटील घोगरे हे उपसरपंच म्हणून त्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होते. तर अशी इमारत नंतर आम्ही ही नवीन इमारत बांधताना आम्ही अशा पद्धतीने विचार केला की आपल्याला इमारत बांधायची तर इमारत अतिशय सुसज्ज झाली पाहिजे, सर्व सोयींनी युक्त झाली पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही ती इमारत बांधली. याच्याकरता आम्हाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री मुंडे साहेब तसेच तायडे साहेब आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि अशी एक सुंदर वास्तू आमच्या गावामध्ये उभी राहिली. त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो, माननीय नामदारांचे आभार मानतो आणि थांबतो. संतोष साळुंके, C24 तास, कोल्हार. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.